नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या कोरोना संकट एक मदतीचा हात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज साऱ्या जगाला कोविड-19 नावाच्या संसर्गजन्य महामारीनं ग्रासलंय. या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काय जाहीर झाला, श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसला. कुणाच्या नोकऱ्या गेल्या तर कुणाचे व्यवसाय धंदे बसले. दुकानं, कंपन्या, कारखान्यांना टाळे लागले. या कोरोना संकट काळात कैक संसार उघड्यावर पडले. गोरगरिबांचं तर कंबरच मोडलं. हातांना काम नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत जगायचं तरी कसं, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. पण या बिकट काळात लोकांचा मसिहा बनून, देवदूत बनून काही देव माणसं त्यांच्यासाठी धावून गेली आणि त्यांना मदतीचा हात देऊन या कोरोना संकटातून बाहेर काढलं. एक दोन नव्हे तर ठिकठिकाणी असे अनेक मदतीचे हात पुढे सरसावले, ज्यांनी या कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवला आणि अनेकांचा संसार नव्याने उभा केला. मदतीचा हात पुढे करणाऱ्या अशाच एका देवदूताला आज आपण भेटणार आहोत. पण तत्पूर्वी एक नजर टाकूयात या देवदूतानं केलेल्या मदत कार्यावर. कोरोना या विषाणूजन्य आजारानं मागील 6 ते 7 महिन्यांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. पुणे शहराचा विचार करायचा झाल्यास कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गंभीर परिणाम भोगावे लागले ते पुण्यातील दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी असलेल्या भागाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आम्हाला मालकांना आम्हाला कोणालाच काम नव्हतं आणि अशी परिस्थिती झाली की आम्ही जोगू का मोरू. परिस्थिती गंभीर होती त्यावेळेस. आमच्या बायका कुणी घराच्या बाहेर बायका बी जात नव्हत्या, पुरुष बी जात नव्हते, खायचे वांदे होते. याचं संपूर्ण श्रेय द्यावं लागेल ते नगरसेवक सुभाष जगताप यांच्या नियोजनाला. महापालिकेनं कंटेनमेंट झोन जाहीर करून तळजाई शिवदर्शन परिसर सील करून टाकला. हातावर पोट असलेल्या नागरिकांची तर मोठी कुचंबणा झाली. घराबाहेर पडता येत नसल्यामुळं कामधंदा नाही, त्यामुळं पैसे नाहीत, अशा दुहेरी संकटात ही जनता अडकली होती. ज्या वेळेला कोरोना आले त्या वेळेला एक 4-8 दिवस आमचे खिशामध्ये होतं, ते आम्ही कसं तरी 4 दिवस खाल्ले, पण पुन्हा आमचं पाकच बंद पडलं. तेव्हा म्हणजे 8 दिवस खाल्ले आम्ही बसून, कारण तर आम्ही अगोदर कमवलेलं होतं थोडंफार 4 पैसे, ते आम्ही बसून खाल्ले 8 दिवस. पण नंतर जी परिस्थिती आली की 3 मुलं आहेत मला, मग आता घरात आम्ही जरी नाही खाल्लं तरी मुलांना लागतं. 4 महिने धंदा अजिबात काही नव्हता, रिक्षा बंद होती. नगरसेवक सुभाष जगताप यांनी या सर्व समस्यांवर मात करण्याचा निश्चय केला. त्यांनी तळजाई झोपडपट्टी, शिवदर्शन, सहकारनगर या भागातील काही उत्साही तरुणांची निवड करून त्यांच्यावर नागरिक मित्र, पोलीस मित्र अशी जबाबदारी सोपवली. ते आमच्या जगताप साहेबांनी सगळीकडे पत्रे, चौकात पत्रे लावल्यामुळे ते ना गाड्या जायला सुद्धा जागा नव्हती, की माणसं फिरत सुद्धा नव्हती. का ते फिरत होते, जास्त करून चक्रा मारत होते, गल्लीत खूप चक्रा मारत होते. म्हणजे त्यांचं लक्ष होतं सगळीकडं. हो, खूप लक्ष होतं त्यांचं. हातावर पोट असलेल्या नागरिकांची अडचण ओळखून सुभाष जगताप यांनी सलग 4 महिने घराघरात जीवनावश्यक वस्तूंचं किट, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचं वाटप केलं. जगताप साहेबांनी एकच सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला पाहिजे ते मी धान्य पुरवायला तयार आहे. लहान मुलांची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. आता आमचं रेशनिंगचं दुकान, तिथं आम्ही कामाला होतो थोडंफार, तर मोफतचं धान्य वगैरे आले तर एक सुद्धा जे कामगार लोक होते रेशनिंगच्या दुकानात ते सुद्धा कामाला येत नव्हते. त्या टायमिंगला जगताप साहेब स्वतः आले धान्य वाटप करायला, स्वतः ते लाईनीला थांबले, लोकांना मदत केली. म्हणजे त्यांनी भरपूर काळजी घेतली. म्हणून कोरोना व्हायरसमधून आत्ता तरी आम्ही त्यांच्यामुळे व्यवस्थित आहे. आमची मुलं, आम्ही, घरचे कुटुंब सगळे. आपल्या जीवाची पर्वा न करता या वसाहतीमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. सुभाष जगताप साहेबांनी आम्हाला धीर दिला, आधार दिला आणि खूप मदत केली आणि करतात पण. सकाळच्या वेळेत या भागातील नागरिकांसाठी नाश्त्याची सोय देखील त्यांनी उपलब्ध करून दिली. धान्य धुन्य सगळं घरपोच केलेलं आहे साहेबांनी. मिठापासून ती पिठापर्यंत, काड्याच्या पिठीपासून ती तेलापर्यंत हे सुभाष जगताप साहेबांनीच आम्हाला पाठवून दिलेलं आहे आणि घरोघर पोचतं केलंय. औषध फवारणी 2 दिवसाला तर चालूच होती. पहिले होते सुरुवातीला, एकही पेशंट आता नाही. आता पूर्ण करोना मुक्त आहे.
कोरोना संकट काळात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ज्या देवदूताचं मदत कार्य आपण नुकतंच पाहिलं ती व्यक्ती म्हणजे पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक सुभाषजी जगताप. त्यांनी केलेलं मदत कार्य आज आपण प्रत्यक्षात त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार सुभाषजी. नमस्ते. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. कारण म्हणजे आत्ताच तुम्ही केलेलं संपूर्ण मदत कार्य त्याचा एक छोटासा आपण धावता आढावा पाहिला, पण हे कार्य त्या मानानं खूप प्रचंड आणि मोठं आहे जे आजही सुरू आहे. खरं तर जेव्हा कोरोना संकट उद्भवलं तेव्हाचा सुरुवातीचा काळ फारच भयानक होता आणि अशावेळी आपला माणूस म्हणून प्रभागातल्या प्रत्येक माणसाला तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा होती. पण अशावेळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं सुद्धा तुमचं कर्तव्य होतं. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी आणि एकीकडे प्रभागातली जीवाभावाची माणसं, या दोन्ही गोष्टी आपण कशा सांभाळल्या? ज्यावेळेस पहिल्यांदाच लॉकडाऊन जाहीर झालं आणि लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीचे 7-8 दिवस फारसं काही नागरिकांना जाणवलं नाही, कारण त्यांची जी काय शिल्लक होती, जी तुटीपुंजी होती ती त्यांनी 7-8 दिवसामध्ये वापरली. परंतु शहरामध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे आणि आमचा जो परिसर आहे तो सर्वात पहिला कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यामुळे आमच्याकडच्या कुठल्याही नागरिकाला बाहेर पडता येत नव्हतं. इतकं मोठं संकट होतं आणि लोकांमध्ये एकतर मुळात बातम्या पाहून हे जे वेगळे चॅनल्स आहेत त्याच्यावरचं पाहून लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती आणि लोक इतकी घाबरत होती की काय होणार पुढे, कारण याच्यावर अजून औषध उपचार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या 8 दिवसानंतर लोकांनी माझ्याकडे संपर्क साधायला सुरुवात केली की जगताप साहेब काही करा पण आम्हाला मदत करा. आमच्याकडे जी काय शिल्लक होती ती पूर्ण संपलेली आहे आणि आता आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच नाही. जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते कोणी लक्ष देत नाहीत आणि आता तुम्हीच आम्हाला काय ते आमच्या घरातले आमच्या कुटुंबातले आहात, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये किंवा अशी त्यांची अपेक्षा असल्यानंतर आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना बोलून घेतलं, त्यांच्याकडून काय माहिती घेतली की काय परिस्थिती आहे नेमकी, आपण काय केलं पाहिजे. नागरिकांचे तर हाल आहेत फार. कंटेनमेंट झोन असल्यामुळे आपण कोणी बाहेर जाऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवसाय धंदे सगळे बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना खाण्याचे हाल आहेत. नाही, आणि आता म्हणजे तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला ते अतिशय योग्य होता की मुळातच लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जी काही तुटपुंजी त्यांच्याकडे जी काही शिल्लक होती, म्हणजे काही गाठीला साठवलेले पैसे असतील किंवा काही अन्नधान्य असेल, ते जसं संपत आलं तसं त्यांची आर्थिक परिस्थिती तर बिघडलीच, पण मानसिक परिस्थिती सुद्धा खालावली गेली. आणि अशावेळी त्यांना राशन पुरवणं, अन्नधान्य पुरवणं, या गोष्टीसाठी जी काही तुम्ही प्रयत्न केले, जी काही धडपडली किंवा जी उपाययोजना केली ती नेमकी कशी होती? आमच्याकडे आता साधारणपणे 3000 झोपड्यांची संख्या आहे. आम्ही सुरुवातीला विचार करताना ज्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे, ज्यांनी खाण्याचे हाल आहेत त्यांना पहिली प्रायोरिटी द्यायची असं ठरवलं आम्ही. आणि मग त्यांची यादी तयार केली प्रत्यक्ष जाऊन की खरंच यांची आर्थिक परिस्थिती आहे बिकट, यांना आवश्यक आहे. मग यादी केल्यानंतर आम्ही त्या यादीनुसार प्रत्येक भागामध्ये आम्ही कार्यकर्ते काही नेमले आणि त्यांना जबाबदाऱ्या दिल्या की तुम्ही जायचं आणि या नागरिकांना सांगायचं की असं असं आपल्याला किट वाटप करायची आहे, जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यामध्ये. मग त्यांनी ती सगळी जबाबदारी घेतली कार्यकर्त्यांनी आणि मग नागरिक आमच्याकडे यायला लागल्यानंतर आम्ही त्या किटचं वाटप केलं. परंतु ती परिस्थिती मला अजूनही आठवतंय, ज्या वेळेस त्या लोकांच्या हातामध्ये ती किट मिळाली कडधान्य जीवनावश्यक वस्तूची, त्यावेळेस जो त्यांना आनंद होता, म्हणजे पूर्वी त्यांनी लाखो रुपये पाहिले असतील, लाखो रुपयाची उलाढाल केली असेल, परंतु त्या क्षणी जी त्यांना ती किट होती, साधारण 1000-1200 रुपयाची किट होती, पण त्या किटचं इतकं महत्व त्यांना वाटलं की त्या लाख रुपयापेक्षा पण महत्वाची वाटत होती त्यांना किट.
आणि मग अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीला साधारण 1400 किट अच्छा. सुरुवातीला आम्ही जे 3000पैकी आर्थिक परिस्थिती ज्यांची बिकट आहे त्यांना आम्ही सुरुवातीला दिली. 1400 नागरिकांना ते वाटप केलं. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचा एरिया कंटेनमेंट झोन जाहीर झाला त्याच्यानंतर मी महापालिकेमध्ये पाठपुरावा करून आमचा झोपडपट्टीचा परिसर आहे, इथं हातावर पोट असणारे नागरिक राहतात, गरीब आहेत आणि त्यांचे सगळे व्यवसाय बंद आहेत, त्याच्यामुळे यांना महानगरपालिकेच्या वतीने आपण मदत केली पाहिजे असा आग्रह धरला. सुदैवाने अनेक परिसरामध्ये अशी परिस्थिती असल्यामुळे पुणे शहरातल्या त्यांनी देखील त्याला मान्यता दिली आणि मग महानगरपालिकेच्या माध्यमातून पण आम्ही किट द्यायला सुरुवात केली. त्याचं पण अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, मला वाटतं पुणे शहरामध्ये सर्वात योग्य पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने किटचं वाटप महापालिकेच्या माध्यमातून मी करून घेतलं. ते 3000 नागरिकांना मिळालं. ते अच्छा, म्हणजे जे आधीचे 1400 जे तुम्ही वैयक्तिकरित्या केलं होतं तर या महापालिकेचा पाठपुरावा करून 3000 साधारण 4400 म्हणजे 4500 लोकांपर्यंत आपण हे किट पोहोचवलं होतं. जीवनावश्यक वस्तू. आता आपण एक झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. खरं तर आपला जो काही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये शिवदर्शन असेल किंवा तळजाई झोपडपट्टी असेल हा दाट वस्तीचा लोकांचा भाग आहे आणि जेव्हा एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते, जसजशी त्यांची म्हणजे संख्या वाढत होती त्यावेळी आपल्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या टेस्ट असतात, टेस्टिंग जे असेल किंवा स्वॅब घेणं असेल किंवा डॉक्टरांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल, हा सगळा नियोजनाचा भाग आपण कसा साधला? नाही, सुरुवातीला ज्या वेळेस आमच्याकडे कोरोना पेशंट पॉझिटिव्ह सापडायला सुरुवात झाली ती तळजाई झोपडपट्टीतून झाली आणि नागरिकांमध्ये मी चर्चा करत होतो, काही ठिकाणी समक्ष जाऊन नागरिकांना जागृत करण्याचं काम करत होतो की कोरोना भयंकर आहे, हा असा आजार आहे, असा रोग आहे की आपला माणूस असून आपली इच्छा असून पण आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही, त्याला मदत करायची इच्छा आहे पण आपण जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी दक्ष राहा, काळजी घ्या. नागरिकांनी पण चांगलं सहकार्य केलं. आम्ही जी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत होतो ती पण सक्सेस झाली. ती केवळ नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे, अन्यथा फार अवघड होतं. कारण सुरुवात पुणे शहराची जी झाली कोरोनाची संख्या वाढायला ती झोपडपट्ट्यांमधून झाली आणि तळजाई ही पहिल्या 5 झोपडपट्ट्यांमध्ये होती. तळजाई झोपडपट्टी मोठी देखील आहे आणि तिथं जसे जसे पेशंट सापडायला लागले तशी आमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की आता काय होणार, कारण नागरिक तर घाबरलेले आहेत, पेशंट पॉझिटिव्ह निघायला लागलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना अगदी धाडस करून जाऊन नागरिकांची जनजागृती करत होतो, त्यांना सांगत होतो तुम्ही घाबरून जाऊ नका, फक्त काळजी घ्या, काळजी घेतली की कोरोना तुमच्याकडे येत नाही. आत्ताच आपण जनजागृतीचा विषय काढला. खरं म्हणजे विना मास्क जे फिरत होते, म्हणजे एकतर शासनाने आपल्याला सांगितलं की मास्क बंधनकारक आहे, तरी सुद्धा अशी काही माणसं जी आहेत जी केवळ काही कारण नसताना घराबाहेर पडायचं आणि मास्क न घालता फिरायचं, या सगळ्यांचं प्रबोधन करताना तुमची कशी कसरत झाली? कारण की असं ऐकलं गेलंय की तुम्ही नागरिक मित्र नावाची एक संकल्पना राबवली होती, ती संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये राबवली गेली, त्याचं नियोजन कसं केलं? काय झालं, नागरिकांना सांगून पण काही अशी बोटावर मोजण्यासारखी जी मंडळी होती ती मात्र मास्क वापरायचीच नाहीत. मग आमच्या सहकारनगर पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत बिडवाई साहेब, त्यांच्याशी चर्चा केली. साहेब म्हटलं एक काम केलं पाहिजे आपण, पोलीस स्टाफ जो आहे इतकी भयान परिस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टाफ देखील तुम्हाला अपुरा पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर नागरिकांना सामावून घेतलं त्याच्यामध्ये, त्यांच्यावर पण काही जबाबदाऱ्या दिल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. म्हणून आपण पोलीस मित्र ही संकल्पना राबवायचं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना देखील ती आवडली की त्याच झोपडपट्टीतलेच काही जे तरुण मुलं आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांना याच्यासाठी नेमायचं. त्यांनी त्याला मान्यता दिली आणि जवळजवळ 15 ते 20 स्वयंसेवक आम्ही पोलीस मित्र म्हणून नेमले. त्यांना पूर्ण अधिकार दिले, तुम्ही पूर्ण झोपडपट्टीमध्ये गल्ली गल्लीमध्ये फिरायचं, जे कोणी मास्क वापरत नाहीत त्यांना तुम्ही समजावून सांगायचं, वेळप्रसंगी त्यांना जरी तुम्हाला झापडायचं असेल तरी तुम्ही झापडू शकताय, असे अधिकार त्यांना दिले. त्यांना सांगितलं
पोलीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जे योग्य वाटतंय आणि कोरोना संसर्गजन्य कसा वाढणार नाही त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे हे तुम्ही बेधडकपणे करा. अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी फार चांगली कष्ट घेतली. मास्क न घालता जो माणूस बाहेर येत असेल त्याला समजावून सांगून ठणकावून सांगून त्याला मास्क वापरायलाच लावलं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला आमच्याकडे जे कोरोनाचे पेशंट मिळायला सुरुवात झाली होती त्याच्यावर नियंत्रण आलं आणि आमची झोपडपट्टी एकदम कमी आजच्या परिस्थितीमध्ये झोपडपट्टीमध्ये एकही पेशंट कोरोनाचा नाही. आणि मला आठवते आपण सकार नगर परिसरामध्ये दोन्ही दिशेला विरोध दिशेला पत्रे ठोकले होते हो. जेणेकरून नागरिकांनी त्या तेवढ्याच रिस्ट्रिक्टेड झोनमध्ये राहायचंय आणि आपल्याला जे काही लागेल सुविधा असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करून किंवा स्वयंसेवकांना कॉन्टॅक्ट करून सगळं साहित्य आपल्याला मिळवून घ्यायचं आहे. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद अशी करावी लागेल की हे सगळं करताना आपण जे काही उपाययोजना राबवल्यात त्यामध्ये ज्याला खायला अन्न नाहीये त्याच्यापर्यंत तुम्ही ते अन्न पोहोचवताना काही टेम्पो खिचडीचे भरून किंवा काही आणखी अन्नाचे भरून आणखी धान्याचे भरून तुम्ही लोकांच्या घराघरासमोर नेत होता आणि ते सगळं त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी बाहेर पडायचं नाही. ज्याला कोणाला खायला अन्न लागेल त्यांनी प्रत्यक्षात आपल्यासमोर टेम्पो येणार आहे त्यातून ते घ्यायचंय. हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. पण या देवदूताशी गप्पा अशाच सुरू राहतील. त्यांनी केलेलं मदत कार्य आपण निश्चितच त्यांच्या तोंडातून आणखी पुन्हा आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. फिल्मों में हीरो बनना आसान है लेकिन रियल लाइफ में हीरो बनना बहुत मुश्किल. अब आ गया थ्रो, इंडिया का पहला इम्पैक्ट एक्टिवेटेड फायर फाइटर. Pick, aim, throw. Whoa! Oh. अब हर घर में फायर फाइटर. Bring home throw, your personal fire fighter. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुभाषजी, आता आपण ज्या विषयावर बोलणार होतो तो विषय म्हणजे तुम्ही अन्नधान्य प्रत्येकाला जे काही पुरवलं त्याची कसं नियोजन कसं केलं, ते टेम्पो कसे जात होते, काय प्रकार होता? नाही, आम्ही सुरुवाती सकाळचा जो नाश्ता होता तो आम्ही टेम्पोतून पुरवला सर्व झोपडपट्टींमध्ये. माझे मित्र आहेत पुरुषोत्तम लोहिया म्हणून मुकुंद ट्रस्टचे. त्यांनी पुणे शहरातल्या काही परिसरामध्ये त्यांच्या ट्रस्टच्या वतीने तो नाश्ता सकाळचा देण्याची खिचडी होती, भात होता, असे वेगवेगळे आयटम असायचे ते सकाळी. ते म्हणले की सुभाषराव तुमच्या पण परिसरामध्ये मला द्यायचं आहे. मग मी म्हटलं हरकत नाही, तुम्ही नक्की द्या. स्वयंस्फूर्तीने ते हो, त्यांनी मला सांगितलं, फोन करून सांगितलं विशेष म्हणजे. मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग ते म्हणले ठीक आहे, तुम्ही तुमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना पाठवा, टेम्पो घेऊन पाठवा, आम्ही तुम्हाला ते देऊ. मग आम्ही ते इस्कॉनला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. अच्छा. मग ते टेम्पो रोज सकाळी कार्यकर्ते स्वयंसेवक जे आहेत ते टेम्पो घेऊन जात होते इस्कॉन मंदिराच्या त्या परिसरामध्ये आणि तिथून ते नाश्ता खिचडी जी काय असेल ती घेऊन येऊन मग प्रत्येक ठिकाणी असे 5-6 स्पॉट होते, त्या ठिकाणी ते टेम्पो घेऊन जायचे. जवळजवळ रोजची ती खिचडी साधारणपणे 200 ते 250 किलो असायची. अरे बाप. आणि सकाळी नाश्ता, तयार नाश्ता आम्ही जवळजवळ 2 ते 3 महिने नागरिकांना दिला. त्याच्यामुळे नागरिक देखील खुश होते, नागरिकांना बरं वाटत होतं की बाबा सकाळचा नाश्ता तरी आपल्याला मिळतोय. आणि आम्ही किट जे दिलेलीच होती त्या किटच्या माध्यमातून त्यांचं दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण, बऱ्याचदा सकाळचाच नाश्ता ते दुपारी पण घेत होते, दुपारी पण त्यांना फायदा होत होता. अशा पद्धतीने आम्ही एकदम नियोजनबद्ध पद्धतीने म्हणजे खरं हे सगळं करत असताना केवळ आमच्या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळे सगळं सक्सेस होऊ शकलं. अन्यथा फार अवघड होतं हे काम, कारण टेम्पो आणायचा तर संपूर्ण पुणे शहर लॉकडाऊन होतं. टेम्पो कसा आणणार तुम्ही? मग त्यांना आम्ही पास तयार करून दिले होते. पोलिसांकडून आम्हाला सहकार्य मिळालं, वेळोवेळी त्यांनी पास दिले आम्हाला आणि आमचे टेम्पो ज्या पण वेळेस येतील ते अडवले जायचे नाहीत. ते पाहायची खिचडी आहे याच्यामध्ये. अनेकदा पोलीस देखील आनंदाने
ती खिचडी स्वतः घेत होते आणि ती खिचडी घेऊन स्वतः ते नाश्ता करत होते. म्हणजे इतकं चांगलं झालं ते, आणि खिचडीची क्वालिटी पण फार चांगली होती, त्याच्यामुळे नागरिकांना ती आवडत होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तयार खिचडी देखील नागरिकांपर्यंत पुरवली. म्हणजे थोडक्यात पोलीस, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था देखील तुमच्या मदतीला धावून आल्या. आत्ता कोरोनाची परिस्थिती आपल्या प्रभागात नेमकी काय, आता अपडेट काय आहेत कोरोना परिस्थिती? आता आमच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये पेशंट अजिबात नाहीत. म्हणजे माझं तर असं मत आहे म्हणजे की कंटेनमेंट झोन उठला, पत्रे निघाले, नागरिक निघाले, कंटेनमेंट झोन उठला, नागरिक आता त्यांचा व्यवसाय, जे काही धंदा असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, तिकडे ते जायला लागलेले आहेत. आणि सुदैवाने आमच्याकडे आजच्या दिवशी एकही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नाही. आता काही लशी देखील येऊ घातलेल्या आहेत आणि लवकरच त्या लशी येतील आणि कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकू. पण त्या येईपर्यंत आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जर पाहिलं तर अशी कोणती आव्हानं अजून आपल्या समोर आहेत जेणेकरून त्याच्यावर पण आपल्याला लक्ष द्यावं? पुणे शहरामध्ये बेड शिल्लक नाहीत, बेड मिळत नाहीत. अशा परिस्थिती, हे सर्वात मोठं आव्हान आहे आपल्याकडे. कसे पेशंट आपल्याकडचे कमी होतील, त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जागृत राहून आपली स्वतःच्या कुटुंबाची, आपल्या शहराची काळजी घेतली पाहिजे. पेशंट कसं होणार नाहीत याची दक्षता बाळगली पाहिजे. हे सर्वात मोठं आव्हान आहे की आता पुणे शहरामध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे कोरोना कसा होणार नाही याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. तर हे होते सुभाषजी जगताप, ज्यांनी आपल्या प्रभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न तर केलाच, पण आता त्यांच्या प्रभागामध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. खरंच जमेची बाब म्हणावी लागेल. आपण सुभाषजी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळेपणानं संवाद साधलात आणि आपण केलेल्या मदतीचा, कार्याचा जो काही ओघ आहे तो असाच भविष्यात तर चालू राहीलच, पण काय उपाययोजना राबवल्यात ह्या देखील आमच्या दर्शकांना सांगितल्यात, याबद्दल धन्यवाद. तर हे होते सुभाषजी जगताप. असेच विविध मदतीचे हात, लोकांचे देवदूत आम्ही तुमच्यासमोर तुमच्या भेटीला आणणार आहोत. आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सर्व देवदूत तुम्हाला भेटणार आहेत त्या कार्यक्रमाचं नाव आहे कोरोना संकट, एक मदतीचा हात. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. एक कोरोना काय आला, पाहता पाहता त्यानं सर्वत्र हातपाय पसरायला सुरुवात केली. मग त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्वसामान्यांचे हातपायच गळाले. कैक संसार उघड्यावर आले. आणि आम्हाला वरण टाइम केलं ना तेव्हा असा रडायचा, कालवा व्हायचा की कुणीही एकामेकाला बघत सुद्धा नव्हते. गोरगरिबांचं तर कंबरच मोडलं. हातांना काम नाही, खायला अन्न नाही, अशी परिस्थिती उद्भवली. ते आम्ही बसून खाल्ले 8 दिवस, पण नंतर जी परिस्थिती आली की 3 मुलं आहेत मला, मग आता घरात आम्ही जरी नाही खाल्लं तरी मुलांना लागतं. अशा वेळी देवदूत बनून काही देवमाणसं धावून आली आणि त्यांनी पुढं केलेला मदतीचा हात कोरोना संकटात अडकलेल्या माणसांना भक्कम आधार देऊन गेला. कोण आहेत हे देवदूत? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कशी केली असेल मदत? कशी पुरवली असेल जीवनावश्यक वस्तूंची रसद? घराघरात त्यांनी कशा पोचवल्या असतील आरोग्यविषयक सुविधा? आणि कसा दिला असेल हतबल झालेल्या नागरिकांना मानसिक आधार? धीर दिला, आधार दिला आणि खूप मदत केली आणि करतात पण. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनेलचा सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष कार्यक्रम डिक्कालीप टेक्नॉलॉजीज प्रस्तुत कोरोना संकट, एक मदतीचा हात. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.